सर्व महामानव आणि महामाता यांच्या विचाराला आणि आचाराला प्रथमतः वंदन. आजचा जो हा व्हिडिओ टाकण्याचं कारण असं की आपण आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहत आहोत. या कार्यक्षेत्रात केवळ झोपडपट्ट्या 72 पेक्षा अधिक आहेत, पण 72 झोपडपट्ट्यांची नोंद झालेली आहे. आणि या नोंदीमध्ये जी अडचण आहे, तुम्हा आम्हाला सर्वांनाच येणारी अडचण आहे, ती मी या व्हिडिओमध्ये एक थोडक्यात मांडणार आहे. परंतु कृपया सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना आपल्याला विनंती करण्यात येते की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कारण हे कुठल्याच एका व्यक्तीची किंवा एका घराची बाब नाही. ही बाब सर्वसामान्य या पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरासाठीची आहे. म्हणून सर्वांना विनंती पुन्हा करतो की या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. आता पहिला मुद्दा असा, 1986-87ला प्रथम फोटो पास झाले झोपडपट्ट्यांचे. त्यानंतर 2002ला महानगरपालिकेनं झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यासाठी मशाल संस्थेला टेंडर दिलं. त्या मशाल संस्थेनं त्यांचा सर्वे पूर्ण करून झोनिप विभाग चिंचवड यांना तो सादर केला. आणि त्याच सर्वेप्रमाणे सध्या झोनिप विभाग येथील राहणाऱ्या नागरिकांकडून टॅक्स वसूल करत आहेत. परंतु 2019ला परत या झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं क्रॅनबेरी या संस्थेला एक सर्वे करण्यासाठी दिला. क्रॅनबेरी संस्थेला जे काही त्यांची रक्कम ठरलेली होती त्याप्रमाणे ते त्यांना दिलंही, वर्ग केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं. तो त्या क्रॅनबेरी संस्थेनं केलेला सर्वे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सादर केला. परंतु त्या क्रॅनबेरी संस्थेच्या सर्वेक्षणाप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा गव्हर्निंग विभाग, झोपडपट्टी निर्मूलन विभाग टॅक्सेस आकारित नाही. आता हे खऱ्या दृष्टीने पाहता वस्तुस्थिती अशी आहे. एक थोडक्यात एक उदाहरण मी आपल्याला देतो. बालाजीनगर भोसरी पुणे 26 या ठिकाणचं बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये 2002ला जो मशाल संस्थेनं सर्वे केला, त्या सर्वेमध्ये केवळ 1862 घरांची नोंद झालेली आहे. किती? 1862 घराची नोंद झालेली आहे. परंतु 2019चा सर्वे जो क्रॅनबेरी संस्थेने केला, त्या संस्थेमध्ये 3365 घराची नोंद आहे. आणि ही वाढलेली नोंद
महापालिकेतर्फे त्यांचा टॅक्स वसूल केला जात नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आमच्यासाठी बोलत नाही. महानगरपालिका ही आमचीच आहे. टॅक्स आम्ही देतो आणि त्यापासूनच्या सुविधा आम्हाला घेतो, हे आम्ही हक्काने घेतो. त्याचप्रमाणे आम्ही या आयुक्तांना, महापौर सरांना आमचं हे सांगणं आहे अथवा विनंती करणं आहे की आपण महानगरपालिकेचं नुकसान करू नका. जिथं महानगरपालिकेचं नुकसान होतं तिथं आमचंही नुकसान होतं. कारण 2002च्या सर्वेप्रमाणे टॅक्स वसूल केला तर कमी टॅक्स वसूल होतो आणि 2019च्या सर्वेप्रमाणे, उदाहरणार्थ बालाजीनगरचं आता मी सांगितलं, केवळ 1862 2000ला होत्या. 2002ला त्या सर्वेमध्ये झोपड्या होत्या, घरं होती. तीच 2019च्या सर्वेमध्ये 3365 आहेत. म्हणजे या वाढीव घराचा टॅक्स, वाढीव घराची नोंद नसल्यामुळं ती वसूल केला जात नाही. इथं महानगरपालिकेचं नुकसान होतं आहे. आणि त्याचप्रमाणे 2019चा जर सर्वेची नोंद आपल्याकडे नसेल आणि केली नसेल, तशी इच्छा नसेल, तर क्रॅनबेरी संस्थेला जो तुम्ही सर्वे करण्यासाठी काम दिलं, टेंडर दिलं, त्याचा पैसाही दिला, तो पैसा महानगरपालिकेचा वाया गेला, वायपट गेला. म्हणजे महानगरपालिकेचं नुकसान हे दुहेरी आहे. म्हणून हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेतर्फे आज दिनांक 12/8/2026 रोजी तसं आयुक्तांना विनंतीपत्र दिलं. साहेब, 2002चा सर्वे रद्द करून 2019चा सर्वे जो क्रॅनबेरी संस्थेनं आपल्याला करून दिला आहे तो आपण आपल्याकडे नोंद करून घ्यावा आणि त्या प्रकारे लोकांना एक नोंद करून टॅक्स पावत्या द्यावा. म्हणजे लोकही भरतील आणि आपल्या रकमेमध्येही वाढ होईल. आणि आपल्या रकमेत वाढ झाली तर आम्हालाही आपल्याकडून सुविधा मागण्याला मोकळीक होईल. म्हणून या दृष्टीनं जास्त वेळ न लांबवीत बसता मी थोडक्यात एवढंच आपणाला विनंती करतो. आयुक्त साहेब, महापौर साहेब, स्थायी समितीचे अध्यक्ष साहेब, आपण सर्वांनी पुढाकार घेऊन 2002चा सर्वे रद्द करून 2019चा सर्वेची नोंद आपल्या पालिकेमध्ये करावी आणि तसा सर्व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मी आपणाला पुन्हा पुन्हा नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.